थांबवतोय। भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। प्रवीण दरेकरजी, शिवाजी पार्क मधला मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे। नाही, मला वाटतं असं जर झालं असेल तर त्याचा निषेधच आहे। त्याच्यामुळे पोलीस निश्चितच या प्रकरणी गंभीर अशा प्रकारची दखल घेऊन याच्या मुळाशी जाऊन हे कोणी केलंय हे जनतेसमोर आणतील आणि ते आणायलाच पाहिजे। कारण अशा प्रकारची प्रवृत्ती एकतर विकृत मानसिकता असू शकते, या मागे कोणाचं काही षडयंत्र आहे का तेही त्या ठिकाणी पाहायला लागेल। आणि मला वाटतं कोणी याचं समर्थन करणार नाही, किंबहुना धिक्कार आणि निषेधच करू। मीनाताई या सगळ्यांना त्या ठिकाणी आदरणीय होत्या। एक वेगळ्या अशा प्रकारचं सोज्वळ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व मीनाताईंचं आम्ही जवळून पाहिलेलं आहे। आणि अशा जर व्यक्तिमत्वाच्या पुतळ्यावर कोणी रंग फेकत असेल तर ते निषेधार्हच आहे। मी स्वतः त्याचा धिक्कार करतो। प्रवीण दरेकरजी, मात्र या सगळ्या प्रकरणी हे यंत्रणेचं आणि सरकारचं अपयश अशी प्रतिक्रिया अनिल देसाईंनी दिली आहे। मला खरं म्हणजे हसायला येतं। अनिल देसाईंसारखा एक सिनियर माणूस खासदार आहे की आता रंग फेकायला कोणी काय सरकारने सांगितलं का? आता सरकारने पकडलं नाही, तुमच्या समोर आणलं नाही, कारवाई केली नाही तर सरकारला दोष द्याल ना? काय झालं, आता रंग कोणी फेकलाय यथावकाश समोर येईलच, याच्या मागे कोण आहे ते। परंतु लगेच सरकारचं काम, सरकारचं अपयश मला वाटतं राजकारणाच्या पलीकडं यांना काही दिसतच नाही। त्याच्यामुळे सरकार देशाची कावीळ आहे। त्याच्यामुळे कुठलाही विषय झाला की सरळ सरकारचं अपयश बोलून मोकळं व्हायचं। प्रवीण दरेकरजी, मात्र या आधी सुद्धा अनेक मान्यवरांच्या पुतळ्यांच्या बाबतीत असे प्रकार घडलेले आहेत, विटंबनेचे प्रकार अनेकदा घडलेले आहेत। विशेषतः असे प्रकार घडू नये म्हणून या पुढच्या काळात काही विशेष खबरदारी घेण्याची गरज वाटते का? 100% त्या ठिकाणी आणखी जर काही खबरदारी घेण्याची आवश्यकता असेल सरकार घेईल, आम्ही आग्रही मागणी करू। तथापि आता मुंबईत देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वतः इनिशिएटिव्ह सगळीकडे कॅमेरे लावलेत, सीसीटीव्ही लावलेत आणि 100% मला वाटतं याही आरोपीला पकडलं जाईल। आणि त्याच्यामुळे आहेत त्या यंत्रणाही पुरेशा आहेत। तथापि आणखी याच्यामध्ये काही दुरुस्त्या, काही ऍडिशन करावे लागले तर सरकारने ते करावं। आम्ही त्या ठिकाणी सरकारला त्या बाबतीत आग्रही राहू। मात्र वर्दळीच्या ठिकाणी असा प्रकार घडतो, शिवाजी पार्कचा हा संपूर्ण परिसर कायमच रहदारीचा आणि वर्दळीचा, आणि तिथे अशा प्रकारचा प्रकार घडतोय। नाही, एक लक्षात ठेवा, जेव्हा हे अशा प्रकारच्या विकृत मानसिकतेची लोक असतात, एक तर तो विकृत असेल किंवा यामागे काय आहे ते येईल पुढे आणि ते करून जातात आणि ते होईपर्यंत कोणाच्या लक्षात येत नाही। आता या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज आहे, ते बाकीचे सगळ्या तिथे येणारे रस्ते आहेत, याचे पोलीस आपल्या परीने घेतील दखल ना। आणि 100% मी सांगतो की लवकरात लवकर याचा आरोपी कोण आहे आणि याच्या मागे काय आहे हे जनतेसमोर येईल। अनिल देसाई यांनी असंही म्हटलंय की अशा भेकडाच्या औलादींना प्रत्युत्तर दिलं जाईल। शब्दांनी बोलायला काय आहे? आता कोण असेल, आम्ही सांगतो ना की खेचून काढलं पाहिजे असा कोण असेल तो, परंतु त्या ठिकाणी याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, आम्ही निश्चित करतोय। पण राजकारणासाठी या विषयाचा वापर करू नये अशी माझी नम्र विनंती राहील। नक्कीच नक्कीच, धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी।